शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। त्यांच्या खात्यावर आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस शेतकरी आता स्वप्न पाहत होते की नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आज आमच्या खात्यावर जमा होतील, उद्या आमच्या खात्यावर जमा होतील, परंतु त्यांच्या खात्यावरही एकही रुपया जमा होत नव्हता। परंतु शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी आनंदाचे दिवस येणार आहेत आणि ते दिवस आता लवकरच येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करा असे मोठे आदेश देखील महाराष्ट्र शासनाने म्हणजेच की देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता लवकरच शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडलेला आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, परंतु शेतकरी मित्रांनो अद्यापही 9वाच हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, तोही क्षण आता लवकरच येणार आहे आणि आपण ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर आम्ही पैसे वितरित करू आणि सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आम्ही आनंद पाहू। तर शेतकरी मित्रांनो, या घोषणेमुळे आता महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता हसू पाहायला मिळत आहे आणि ते शेतकरी अगदी आनंदानं नाचत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमोचे पैसे जमा होणार आहेत। महाराष्ट्र शासनाने तारीख देखील जाहीर केलेली आहे। या तारखेला नमो शेतकरी योजनेचे पैसे म्हणजेच की 2000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, तुमच्या खात्यावर देखील पैसे लवकरच जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तारखेबरोबरच काही त्यांच्या अटी देखील लागू केलेल्या आहेत। त्या अटी देखील जाहीर केलेल्या आहेत। त्या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे, अन्यथा तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार आहात अशी देखील मोठी घोषणा आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर अटी जाणून घ्यायच्या असतील आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, कारण की शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जे सांगितलेले आहेत, ज्या अटी लावलेल्या आहेत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी मिळण्याबाबत, तर त्या अटी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ 2 ते 3 मिनिटं वेळ काढून पूर्ण पाहणं हे गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला समजून जाईल की कोणत्या अटी आहेत आणि कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील। तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच काही जाचक अटी आहेत, त्या सविस्तर तुम्हाला सांगणार आहे कशा पूर्ण करायच्या, कोणत्या अटी आहेत, याचे नियम काय आहेत, काय डॉक्युमेंट लागणार आहेत, सर्व काही सविस्तर आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून नमोचा हा 9वा हप्ता रखडलेला आहे आणि त्या हप्त्याची शेतकरी अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु शेतकरी मित्रांची आता ती प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। त्यांनी मंत्रिमंडळाची मोठी बैठक बोलवली होती। त्या बैठकीमध्ये त्यांनी जाहीर आश्वासन केलेले आहे की लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता हा वितरित करा, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आता गेले कित्येक दिवस आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता मुख्यमंत्री यांच्या हस्ते आपल्या म्हणजेच की बँक खात्यामध्ये पडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, 2000 मुख्यमंत्री यांच्या हस्ते डीबीटीच्या मार्फत वितरित होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका, आता लवकरात लवकर तुमच्या खात्यावर देखील या योजनेचे पैसे जमा होणार असल्यामुळे आता शेतकरी अगदी आनंदी दिसत आहेत आणि महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेतात। आता 90 लाख शेतकरी अगदी आनंद साजरा करत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होतो, त्यासाठी 90 लाख शेतकरी अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता 90 लाख शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याचं कारण ठरणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही, लवकरात लवकर तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत अशी देखील घोषणा करण्यात आलेली आहे। राज्याचे कृषी मंत्री आपले दत्ता मामे भरणे यांच्या बैठकीमध्ये देखील घोषणा करण्यात आलेली आहे। त्यांनी देखील बैठक घेतलेली आहे आणि सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की लवकरात लवकर हे पैसे वितरित करा आणि लवकर शेतकऱ्यांना खुश करा। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, तुमच्या खात्यावर देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आता तात्काळ जमा होणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला आता चिंता करायची गरज नाही। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे पैसे जमा होणार आहेत। आपण अटी देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कोणत्या आहेत अटी त्या देखील सविस्तर पहा। शेतकरी मित्रांनो, अटी जर पाहिजे झाल्या तर सर्वात पहिलं महाराष्ट्र शासनाने सांगितलेले आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र चिंता करायची गरज नाही, त्यांच्या खात्यामध्ये आता थेट आपोआप पैसे जमा होणार आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही
अशा शेतकऱ्यांना मात्र यावेळेस अडचण येणार आहे, कारण की PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे. असेच शेतकरी यावेळेस पात्र ठरणार आहेत. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला PM किसान योजनेचा 23वा हप्ता जर मिळालेला नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही PM किसान योजनेचे स्टेटस चेक करा. PM किसान योजनेचा हप्ता कशामुळे आला नाही हे पहा आणि PM किसान योजनेचा अगोदर हप्ता चालू करा. त्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता हा जमा होईल. तर शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या अडचणी दूर केल्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही असं महाराष्ट्र शासनानं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केलेली आहे. ती अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ थेट होणार आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही चिंता करू नका. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला DBTच्या मार्फत तुमच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र यावेळेस अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर जा, तुमचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक करा आणि पैसे थेट जमा करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आपलं आधार कार्डवर व्यवहार होत असतो. आपलं आधार कार्ड बघूनच महाराष्ट्र शासन हे पैसे जमा करत असतं आणि जर आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर शेतकरी मित्रांनो, ते पैसे आपल्याला जमा होणार नाहीत. हे तुम्ही लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आधार कार्ड हे लिंक करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. तुमचं आधार कार्ड हे खात्याशी तात्काळ लिंक होऊ शकतं, कारण की जास्त प्रोसेस नसते आधार कार्ड लिंक करण्यासाठी. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आधार कार्ड लिंक करून घ्या आणि अवश्य या योजनेचा लाभ मिळवा. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणार नाहीत तर तुम्हाला मात्र नमो शेतकरी योजनेच्या 2,000 रुपयाचा हा हप्ता मिळणार नाही आणि तुम्ही मात्र या योजनेपासून वंचित राहणार आहात. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेपासून वंचित राहायचं नसेल तर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, फार्मर ID असणे. महाराष्ट्र शासनाने सांगितलेले आहे की ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमची फार्मर ID नसेल तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही फार्मर ID काढून घ्या, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा हा लाभ मिळणार आहे. जर तुमची फार्मर ID नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. हे मात्र स्पष्ट आहे. शेतकरी मित्रांनो, स्पष्टपणे महाराष्ट्र शासनाने सांगितलेले आहे की ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID आहे यांनी निश्चित राहा, कारण की तुम्हाला या योजनेचा लाभ थेट होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका. ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा थेट लाभ होणार आहे, असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरी एक अट आहे आणि अत्यंत आवश्यक अट आहे, ती म्हणजे eKYC करणे. ज्या शेतकऱ्यांची eKYC नाही अशा शेतकऱ्यांना एक सांगणं आहे की शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर eKYC करून घ्या. जर तुमची eKYC नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील या योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. तुमची eKYC करणं ही काय जास्त वेळेची प्रोसेस नाही. लवकरात लवकर ही eKYC होते आणि आपली फेस eKYC आहे. तुमचा चेहरा हे अपडेट होतो आणि ते माणूस आहे की नाही हे त्यांच्या लक्षात येतं. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, eKYC करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही eKYC करत नसाल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही eKYC करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर eKYC नाही केली तर शेजाऱ्याला पैसे येऊन जातील, परंतु तुम्हाला पैसे येणार नाहीत. त्याच्यामुळे शेजाऱ्याची खुशी आपल्याला देखवणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, शेजाऱ्याबरोबर आपल्यालाही खुश व्हायचं असेल तर eKYC करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर eKYC करून घ्या आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपयाचा तुम्ही थेट लाभ घ्या. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने तारीख देखील जाहीर केली आहे. या नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा 20 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत, अशी मोठी घोषणा म्हणजेच की तारीख त्यांनी जाहीर केली आहे. शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 जुलै रोजी महाराष्ट्र शासन हे पैसे जमा करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 हे 20 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे वितरित होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.